तारदाळच्या ठाकरे नगर परिसरात आज सकाळी दुःखाचा एक डोंगर कोसळला। अवघ्या 35 वर्षाच्या पद्मिनी प्रफुल्ल कांबळे आपल्या चिमुकल्याला हसत खेळत शाळेच्या बसमध्ये बसवून घराकडे परतत होत्या। मातृत्वाची ती नित्य आणि आनंदी कर्तव्यपूर्ती होती, पण या काळाला बहुधा या साध्या निष्पाप आनंदाचाही हेवा वाटला असावा। हातकणंगले कडून आलेल्या एका मॅक्सिमा वाहनानं त्यांना अशीच काही जोरदार धडक दिली की उपचाराचा तातडीचा प्रयत्नही निष्फळ ठरला आणि इचलकरंजीच्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। शहापूर पोलिसांनी वाहन चालक अनिल पुजारी याला ताब्यात घेतलंय। पंचनामा झालाय आणि तक्रारही नोंदवली गेली आहे। कायद्याची ही नेहमीची चक्र आता आपल्या गतीनं फिरत राहतील, पण ज्या आईच्या उबदार हाताचा स्पर्श त्या लहानग्याला आता कधीच मिळणार नाही, त्या पोकळीचं काय? खरी शोकांतिका ही आहे की ज्या परिसरात ही दुर्घटना घडली तिथं अंगणवाडी आहे, शाळा आहे आणि बालपणाचा गजबजाट आहे, तरी तिथून सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या बेफिकिरीला व्यसन घालणारं कुणी नाही। अपघात घडला की रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक हवेत अशी चर्चा नेहमीप्रमाणे सुरू होते, पण प्रशासनाला आपले डोळे उघडण्यासाठी नेहमी एखाद्या निष्पाप जीवाची आहुतीच का द्यावी लागते? आज तारदाळ गावात शोककळा पसरली आहे। नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे, पण फक्त हळहळ व्यक्त करून आणि अश्रू ढाळून हा प्रश्न सुटणार नाहीये। रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर नक्कीच बसतील, पण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणावर आणि बेदरकार चालकांच्या मानसिकतेवर कधी स्पीड ब्रेकर लागणार हाच खरा सवाल आहे।